हॅलो, आज आपण आपल्या छोटूला धोती कशी नेसवायची ते पाहूया. बोरनान संक्रांतीला बोरनान करतो आपण छोट्या मुलांचं. तर 6 महिन्यापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही ओढणीची धोती करू शकता. तर इथे मी ब्लॅक कलरची ओढणी घेतलेली आहे. ब्लॅक कलरचं विशेष महत्व असतं संक्रांतीला, तर इथे मी ब्लॅक कलरची ओढणी घेतलेली आहे. माझी ओढणी पूर्ण प्लेन ब्लॅक आहे. तुम्ही काठापदराची ओढणी असेल तर अजून छान दिसेल. ही नॉर्मल लेंथची मी ओढणी घेतलेली आहे. सोप्या पद्धतीने आज आपण धोती नेसूयात. बाकी तुम्ही तुमचे कपडे घातले तरी छानच दिसतं, पण धोतीचा एक वेगळाच रुबाब आहे. त्यामुळे माझी तर इच्छा असेल की धोती नेसली, लहान मुलांनी काय मोठ्या मुलांनी काय, खूपच छान दिसते. एक रुबाबदार लुक दिसतो धोतीचा. तर पहिल्यांदा आपण असं मेजरमेंट करून घेऊ. म्हणजे आपण सेंटरला घेतलेलं आहे आणि इथे आता आपण गाठ मारणार आहोत. सेंटर घेतल्यानंतर आपण इथे गाठ मारणार आहोत. तुमच्या मुलाला जर डायपर लागत असेल तर अगोदर डायपर घाला आणि त्याच्यावरून छोटीशी पॅन्ट घाला आणि नंतर धोती बांधायला लागा. आता 2 गाठ मारल्यानंतर पाय पाय बाबू, 2 गाठ मारल्यानंतर आपल्याला दोन्ही ओढणी मागे टाकायची आहे. काय बाबू, काय मागे. आणि अशी ओढणी आपण पुढून मागे घेतल्यानंतर मागच्या साईडला टक करायची आहे ओढणी. फक्त टक केलं तरी इनफ आहे. सेफ्टी पिन वगैरे लावायची गरज नाही, कारण लहान मुलं असतात ते अगदी बसली वगैरे तर त्यांना टोचू शकते. तुम्ही आतमध्ये ना ब्लॅक पॅन्ट घातली ना तर अशी ट्रान्सपरंट ओढणी असेल तर त्यांची स्किन दिसणार नाही. तशी ही धोती पॅटर्न झाल्यानंतर स्किन नाही दिसत ॲक्च्युली, कारण आपण इथे प्लीट्स घेत आहोत. समोर आपल्याला छोट्या छोट्या प्लीट्स करायच्या आहेत आणि पायाखाली ओढणी येणार नाही किंवा त्यांची धोती येणार नाही, त्याप्रमाणे आपल्याला फ्रंटला टक करायची आहे दोन्ही साईड. आता मी एक साईड टक केलेली आहे आणि आता दुसरी साईड आपल्याला प्लीट्स करून टक करायची आहे. याने मस्त असं धोतीचं लुक येतो. साईडला प्लीट्स येतात, प्लीट्समुळे मस्त असं धोतीचा घोळ दिसतो. आणि धोती जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी रुबाबदार पेहराव आहे. लहान मुलींनाही तितकाच रुबाबदार दिसतो जितका मोठ्यांना दिसतो. त्यामुळे धोती घालण्याचा प्रयत्न करा. आपली संस्कृती आपण जपून ठेवूया, लहान मुलांच्या माध्यमाने आणि मोठ्यांच्याही माध्यमाने. तर अशी आपण फायनल धोती केलेली आहे. अशा प्रकारे जर साईडला फॅब्रिक वाटत असेल तुम्हाला निघाले तर ते तुम्ही टक करू शकता आतमध्ये. आणि अशी मी बनेलवर धोती घातलेली आहे. त्याच्यानंतर मी कुर्ता घालणार आहे. तर एकदा पूर्णपणे फिरून मी धोती दाखवते. ब्लॅक कलरचं जर तुमचं थिक फॅब्रिक असेल तर अजूनच छान धोती दिसेल, किंवा तुम्हाला अजून कोणता कलर वापरायचा असेल तर तुमची मर्जी. मी संक्रांतीला विशेष ब्लॅक घेतात म्हणून मी ब्लॅक घेतला होता इथे. आणि तुम्ही शर्टलेस म्हणजे विदाऊट शर्ट घालता पण डायरेक्ट तुम्ही ते ज्वेलरी त्यांची हलवायची वेअर करू शकता. गोलगप्पू तुमचे छोटू असतील तर अजून छान दिसेल, पण माझ्या छोटूला ना कम्फर्टेबल नव्हता तो कुर्तीवर, सॉरी विदाऊट शर्ट और विदाऊट बनेल, त्यामुळे त्याला कुर्तीवर मी सगळे दागिने घालत आहे. साज मिळतोच हलव्यांच्या दागिन्यांचा. ॲक्च्युली हा हलवा आहे का नाही आय एम नॉट शुअर, पण हे विणलेले छान आहे म्हणून मी थोडेसे मोठे मोठे असं दागिने घेते. नंतर हे असे बाजूबंद दिले त्याच सेटमध्ये. हे अशा बागड्या होत्या त्याच सेटमध्ये. असे मुकुट त्यांनी दिले, तिळाचाच आहे तो पण, आणि मुकुट किंवा क्राऊन म्हणू शकतो. आता याच्यानी पूर्ण शोभा आहे ऍक्च्युली, पण हे लहान मुलं किती ठेवतात माहित नाही. नाही, मी यासाठी गाठ बांधली नाही. आता हे मस्त असं कुंकू लावला आपण कानेला बोरणांसाठी आणि तयार झाला. हाय, चला आता फिरून दाखवा. आपण फिरून दाखवा. व्हेरी गुड. हॅलो कर, नमस्कार कर आता.